तुम्ही कधी समुद्रकिनारी जाऊन पाहिलं आहे का? कधी समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे पुढे येतं तर कधी पुन्हा मागे जातं। हा समुद्र असा पुढे मागे का होतो माहिती आहे का? समुद्रातील पाण्याची पातळी वाढते तेव्हा त्याला भरती म्हणतात आणि समुद्राचे पाणी किनाऱ्यावरून मागे सरकते तेव्हा त्याला ओहोटी म्हणतात। पण ही प्रक्रिया होते कशामुळे? यामागचं मुख्य कारण आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण। चंद्र पृथ्वीवरील समुद्राचे पाणी स्वतःकडे ओढतो, त्यामुळे काही भागात पाणी वाढते आणि काही भागात कमी होते। भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे उधाणाची भरती। जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा, तेव्हा समुद्रात खूप मोठी भरती येते। दुसरा प्रकार म्हणजे भांगाची भरती। जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र 90 अंशाच्या कोनात असतात तेव्हा भरती ओहोटीचा प्रभाव कमी असतो। म्हणूनच पृथ्वीवरील समुद्रात साधारण दिवसातून 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओहोटी येते। अशा प्रकारे चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती ओहोटी निर्माण होते। अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला फॉलो करा।